नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे। पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो। आता इथे नफा होईल की तोटा होईल हे आपल्याला सांगायचे। मग एक पुस्तक जर 100 रुपयाचं असेल तर मग 3 पुस्तकाची किंमत 300 रुपये होईल। म्हणजे आता परंतु त्याने काय केलं, 275 ला विकलं, म्हणजे खरेदीपेक्षा विक्री ही कमी झाली। 300 रुपये ही झाली आपली खरेदी किंमत आणि विक्री किंमत झाली 275। मग खरेदीपेक्षा विक्री कमी आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार, तोटा। आणि किती रुपये कमी आहे, 25 रुपये कमी आहे, म्हणजे तोटा होणार 25 रुपये। बघूया पुढील गणित। एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी याने विभागता येईल। आता हे गणित आपण यापूर्वी पण पाहिलेले। समजा आता आपण 75 घेतले आणि यामधून या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे 7 अधिक 5 12 ही वजा केली। बघा, 5 वजा 2 3 आणि 7 वजा 1 6 63। तर 63 ला 9 ने भाग जातो। किंवा आपण 84 घेतले, 84 आणि या अंकांची बेरीज 8 आणि 4 12, 84 मधून वजा केली, 4 वजा 2 2 आणि 8 वजा 1 7 72, याला पण 9 ने भाग जातो। किंवा आपण 67 घेतले आणि यामधून 7 अधिक 6 म्हणजे 13 हे वजा केले, तर 7 वजा 3 4 आणि 6 वजा 1 5 54। तर यालाही 9 ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक डी। बघूया पुढील गणित। 31.7 अंश छेद 16 याचा अपूर्णांक रूपांतरित काय होईल। आता इकडे 31 आहे, ठीक आहे, आणि आपल्याला 7/16 ला सोडवायचं। 7/16, आता 7 ला 16 ने भाग जात नाही, मग याला आपल्याला 0.70 असं घ्यावं लागेल। 7 वर 0 दिला म्हणजेच हे दशांश दिला आपण। आता या 0.70 ला 16 ने भाग द्या, तर सुरुवातीला 16 चोक 64, म्हणजे हे पण काय आता 0.0 मध्ये येईल। 16 चोक 64, मग 64 वजा 70 वजा 64 किती आले 6, हे झाले 60। आता 60 ला भाग दिला 16 ने, तर 16 त्रिक 48, भाग बसतो 3 चा। 60 मधून 48 गेले, राहिले 12, 12 ला जात नाही परंतु 120 ला जातो, म्हणजे 16 साती 112, 16 साती 112 आणि 120 मधून 112 गेले, राहिले 8 म्हणजे 80, 16 पंच 80। तर 0.4375 हे आपल्याला 31 मध्ये मिळवायचे, म्हणजे पर्याय क्रमांक सी। बघूया चौथा गणित। एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर खालील पर्यायापैकी काय। आता आपण एखादा अपूर्णांक घेतला 4/5। आता आपण सुरुवातीला पर्याय पहिला टाकून बघूया। एका संख्येची भर म्हणजे बेरीज केली, अंश आणि छेदामध्ये गेली। आता समजा 4 मध्ये 2 मिळवले आणि 5 मध्ये सुद्धा 2 मिळवले, तर सारखाच येतो का, 4 अधिक 2 6, 5 अधिक 2 7, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी येणार नाही। दुसरा पर्याय, एकच संख्या अंश आणि छेद यामधून वजा केली। आता 4/5, आता हे 2 वजा करा दोन्ही मधून, वजा 2, 4 वजा 2 2 आणि 5 वजा 2 3, सारखा आहे का बघा, इथे 4/5 इथे 2/3 आहे, हा पण पर्याय चुकीचा आहे। तिसरा, एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणल्यास 0 वगळता, ठीक आहे। आता तिसरा पर्याय, 4/5 ला आता 2 ने गुणूया, वर आणि खाली दोघांनाही 2 ने गुणा, 4 गुणिला 2 8 आणि 5 गुणिला 2 10। आता या 8 आणि 10 ला 2 ने भाग जातो, ठीक आहे, 2 चूक 8 आणि 2 पंच 10। बघा, सुरुवातीला आपण घेतलेला हा अपूर्णांक आहे 4/5 आणि हा आलेला अपूर्णांक 4/5, दोन्ही सारखे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर। बघूया पाचवं गणित। 30 किलो मिठाईतून 2.3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील। मग अशा वेळेला आपण काय करतो, त्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग देतो, म्हणजे 30 ला आपल्याला भाग द्यावा लागेल 2/3 याने। मग हे जे 3 आहेत हे 30 ला जातील गुणाकारामध्ये, म्हणजे 30 गुणाकारामध्ये 3/2। आता 2 ने 15, 30 ला भाग जातो, भाग बसतो 15चा, आणि 15 गुणिला 3
45. म्हणजे किती बॉक्स तयार होतील? 45. पर्याय क्रमांक डी. धन्यवाद.